नमस्कार भक्तांनो, आजचा हा स्वामीचा संदेश तुमच्यासाठी आहे. बाळा, हा संदेश तुझ्यासाठीच आहे. शांत मन ठेव, भीतींना बाजूला ठेव, कारण स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, हा संदेश तुझ्यासाठीच आहे. स्वागत आहे तुमचं अशा एका संदेशात जो तुमच्या जीवनाला, तुझ्या मनाला, तुझ्या आत्म्याला नवीन दिशा देईल. आज आपण एकत्र ऐकणार आहोत स्वामी समर्थांच्या अमृत वचने, ज्यात आहे शांतता, आत्मविश्वास, निर्धार आणि आनंदाचा पवित्र मार्ग. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ कोण आहेत? श्री स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि गुरु होते, ज्यांना दत्तात्रेयांचा अवतार मानले जाते. स्वामी समर्थ जे अक्कलकोट येथे प्रकट झाले आणि सर्वांचे हृदय जिंकले, ते फक्त धार्मिक गुरु नव्हते, ते जीवन मार्गदर्शक, भावनिक आधार आणि आत्मविश्वासाचे स्रोत होते. त्यांच्या शिकवणीचा केंद्रबिंदू भीती न बाळगणे, आत्म्याचा सामर्थ्य ओळखणे, सतत विश्वास ठेवा, कर्मावर लक्ष केंद्रित करा, मन शांत ठेवणे ही खरी शक्ती आहे. बाळा, हा संदेश तुझ्यासाठीच आहे. याचा अर्थ त्यांचा अर्थ हे आहे की हे वचन तुझ्या अंतःकरणाला उद्देशून आहे. हे संदेश तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर विजय मिळवायला आले आहे. हे संदेश तुझ्या मनाची चिंता, भीती व निराशा दूर करण्यासाठी आहे. स्वामी समर्थ हे म्हणतात की तू एकटा नाहीस, ते तुझ्या पाठीशी आहेत प्रत्येक टप्प्यावर. श्री स्वामी समर्थ. पहिला संदेश, भीती दूर करा. भीती आपल्याला रोखते, आपल्याला पुढे जाण्यापासून, आत्मविश्वास गमावण्यापासून. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भीती ही मनाची निर्मिती आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा विश्वास वाढेल, भीती आपोआप कमी होईल. भीतीला हरवण्याचा मार्ग, सकाळी ध्यान करा, शांत श्वास घ्या, आत्म्याशी संवाद साधा, नामस्मरण करा, स्वामींचे नाव सारखे मुखात घ्या. श्री स्वामी समर्थ हे सर्व तुझ्या आनंदातील संघर्षांना शांत करतात. दुसरा संदेश, विश्वास आणि श्रद्धा. विश्वास हे जीवनातील सर्वात मोठे बळ आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचं यश मी स्वतः पाहतो. श्री स्वामी समर्थ हे वचन तुझ्या आत्म्याला असे बळ देतं, मी जीवनात संघर्षाशी जिंकू शकतो. माझ्या प्रयत्नांमध्ये स्वामी समर्थ उपस्थित आहेत. मोठं संकट असेल तरीही मी हार मानणार नाही. विश्वासामुळे मनोबल वाढतो, आत्मविश्वास उंच झेप घेतो. तिसरा संदेश, कर्म आणि परिणाम. स्वामी म्हणतात, काम करा आणि फळाची चिंता करू नका. हे वचन इतके सोपं आहे. घाण कर्म करत राहण शिकवतात. ते परिणाम काही असला तरी तुझा प्रयत्न सतत हा मौल्यवान आहे. कर्म हे तुझ्या निर्णयाचे प्रतिबिंब आहे. शेवटी फळ मिळतंच किंवा न मिळतं, पण प्रयत्न करणे हे महत्त्वाचे आहे. चौथा संदेश, मन शांत ठेवा. मन शांत असेल तरच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. स्वामी म्हणतात, शांत मन हेच सर्वात मोठं सामर्थ्य आहे. मनाला नियंत्रित ठेवण्यासाठी प्राणायाम, ध्यान, नामस्मरण, दैनंदिन सेवा, कर्मावर लक्ष, या सर्वांनी आपलं मन शांत होतं आणि शक्ती वाढते. पाचवा संदेश, सेवा आणि दया. स्वामी म्हणतात, सेवा म्हणजे देवाची खरी पूजा आहे. सेवा केल्याने आपले हृदय उद्धार होते, मन शांत होतं, आत्म्याला आनंद मिळतो, भीती निघून जाते. जिथे प्रेम आणि दया आहे तिथे अंतःकरणात उजळतं आणि आपण समृद्ध होतो. सहावा संदेश, प्रारब्ध आणि मनुष्य जीवन. जगण्याचा प्रवास, अनेक अडचणी येतात. स्वामी म्हणतात, प्रारब्ध, भूतकाळात केलेल्या कर्माचे फळ टाळता येत नाही, पण आपल्या हातून ज्यातून शिकत जातो. श्री स्वामी समर्थ. प्रारब्धामुळे येणाऱ्या अनुभवाने आपलं मन आणि आत्मा अधिक परिपक्व होतो. तुझ्या जीवनात स्वामींचा संदेश कसा लागू करावा, आता वास्तविक भाग. हे शिकवण तुमच्या जीवनाशी कशी जोडायची. प्रत्येक सकाळी हे मंत्र जपा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही जप सुरुवात करा. ध्यान करा. रोज 10-15 मिनिट स्वतःला शांत करा. सेवा करा, कोणत्याही स्वरूपात. ही खऱ्या भक्तीची आराधना आहे. विश्वास ठेवा. मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना संयमाने सामोरे जा. विशेष संदेश, राग, नैराश्य आणि अडचणी. स्वामी म्हणतात, राग नष्ट करा, मन शांत ठेवा, विचार बदला, आयुष्य बदलेल. हे इतके सहज पण परिणामकारक संदेश आहेत, जे दैनिक संघर्षांना हरवून सुखाचे मार्ग दाखवतात. स्वामींचे महान संदेश, भीती नाही, विश्वास ठेवा, कर्म करत राहा, मन शांत ठेवा, सेवा करा, प्रारब्ध स्वीकारा आणि त्यातून आजचा संदेश. हा संदेश तुझ्यासाठीच आहे. शब्द फक्त शब्द नाही, जीवनातील मार्गदर्शक तत्वे आहेत. तू स्वामींच्या सामर्थ्यानं, कृपेने भीतीला हरवू शकतोस, आत्मविश्वास मिळवू शकतोस, मन शांत करू शकतोस. जय श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा आणि मन आनंदी, प्रत्येक दिवस आनंदीत जगा. श्री स्वामी समर्थ. हा संदेश जर आवडला असेल तर कमेंट करून लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.